स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अजूनही मोकाट आहे। 2 दिवस उलटूनही आरोपी दत्तात्रय गाडे मोकाट आहे। आरोपी गाडेच्या शोधासाठी 13 पथकं तैनात करण्यात आली आहेत। गाडेच्या मैत्रिणीची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे। गाडेच्या मैत्रिणीला भोरमधून चौकशीसाठी पुण्यात आणलं गेलंय। मैत्रिणीशी पॅचअपसाठी गाडेनं वारंवार मेसेज केल्याचा जबाब नोंदवला गेलाय। गाडेशी संबंधित आणखी 10 जणांना रात्री चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। आरोपी गाडेचे आई-वडील आणि भावाची आज चौकशी केली जाणार आहे। पोलिसांच्या तपासाला आता वेग आलेला आहे। चौकशीचं सत्र सुरू झालंय। मिकीकडून अपडेट जाणून घेऊयात। मिकी, आरोपी अजूनही फरार आहे, पण आता चौकशीचं सत्र सुरू झालेलं आपल्याला दिसतंय। कुणाकुणाची चौकशी झाली आहे आणि यापुढे केली जाणार आहे? प्रज्ञा, आतापर्यंतच्या पोलिसांच्या तपासात काही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। क्राईम ब्रांचने पूर्ण तपास हातात घेतलेला आहे। काल रात्रीपर्यंत जर आपण बघितलं तर फक्त 8 टीम यासाठी तपास करत होते, मात्र ते आता वाढून 13 टीम्स या ठिकाणी झालेले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी ते जात आहेत। त्याचे मित्र असतील, त्याच्या मैत्रिणी असतील, त्यांना देखील तपासासाठी बोलवण्यात आलेलं आहे। आरोपी दत्तात्रय गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरून पोलिसांनी काल रात्री तपासासाठी बोलवलं होतं। तिने देखील काही धक्कादायक माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तिने पोलिसांना ही माहिती दिली आहे की तिला तो सारखं फोन करायचा, एवढंच काय तर मेसेज देखील करायचा। त्या मैत्रिणीच्या आणखीन एक मैत्रिणीशी तिचं पॅचअप करून दे, वारंवार तिच्याशी भेट घालून दे, असे देखील तिने या आरोपीने गाडेने तिला मेसेज केलेले आहेत। सातत्याने तिला तो फोन करून देखील त्रास देत होता, असं देखील तिने ते स्पष्ट या ठिकाणी पोलिसांना सांगितलेलं आहे। अर्थात जो दत्तात्रय गाडे जो आरोपी आहे, या एका 26 वर्षीय तरुणीला ज्या पद्धतीने तिने अत्याचार केलेले आहेत, त्या तो आरोपी काय पहिल्यांदाच असं करतोय असं नाही। त्याने याच्या अगोदर देखील काही मुलींना, महिलांना त्रास दिलेला आहे, हे देखील त्या मैत्रिणीने स्पष्ट पोलिसांना सांगितलेलं आहे। अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तर दुसरीकडे जवळपास 10 त्याच्या वेगवेगळ्या मित्रांना, ओळखीच्या माणसांना पोलिसांनी तपासासाठी काल रात्री उशिरा बोलवलं होतं। त्यांचा देखील त्या ठिकाणी जबाब पोलिसांकडून घेण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन टीम सध्या तपास घेत आहेत। एवढंच काय तर शिरूरच्या राहत्या घरी कालपासून पोलीस त्या ठिकाणी तैनात आहेत। पोलिसांनी आज त्याच्या आईवडिलांना आणि त्याच्या भावाला पुन्हा एकदा तपासासाठी पुण्यात बोलवलेलं आहे। स्वारगेट पोलीस या संदर्भात तपास करतायत, क्राईम ब्रांच पोलीस तपास करतायत। त्याच्या आणखीन काही महिला, मुली, मैत्रिणी आहेत, त्यांना देखील तो अशाच पद्धतीने त्रास देत होता का, याचा देखील पोलीस या ठिकाणी शोध घेत आहेत। मात्र एका मैत्रिणीने जे माहिती दिलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे। अर्थात तो तिला मेसेज करत होता, तिच्या काही मैत्रिणींची ओळख करून दे, पॅचअप करून दे आणि मला त्यांना भेटायचंय, अशी वारंवार तो मेसेज करून तिच्याकडे मागणी करत होता। हे देखील पोलिसांना त्या मुलीने स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे या आरोपीला चौकशी आणि जसजसा तपास पुढे जाईल, या आरोपी संदर्भातले अनेक खुलासे होत जातील, त्याचं खरं रूप समोर येत जाईल। या सगळ्या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।